नमस्कार, कसे आहात तुम्ही? तुमचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. एक्साइटमेंट होती मला मे महिन्यात जाण्याची गावी. फायनली मे महिना आलेला आहे आणि आम्ही चाललोय गावी. तर तुम्ही बघितलाच असेल माझा मागचा व्लॉग, ज्यात मी मागे गेली होती पालखीला. तर खूप धमाल केली होती. आता परत चालली आहे मे महिन्यात आणि तुम्हाला माहितीच आहे मे महिन्यात म्हणजे हाय आंबे फणस सगळं भेटतं, मजा येते आमच्या गावाला. तर तुम्हा सगळ्यांना मी सगळं दाखवणार आहे आणि हे व्लॉग्स पार्ट्समध्ये सिरीजमध्ये येतील. तर हा आहे पार्ट 1. मी शेवटपर्यंत हा व्लॉग बघत राहा. तुम्हाला खूप मजा येणार आहे. मी सगळं दाखवणार आहे की आमच्या गावाला काय काय असतं काय काय नाही. तर चला मग जाऊया कोकणात. सो यस, मी झाली आहे रेडी आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 4:30. तर आता आम्ही निघालेलो आहोत. सेम ॲज युजल आमची ट्रेन दिवा साईडून आहे. तर येस, आता आम्ही निघतोय. सो हा व्लॉग एंडपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला खूप मजा येईल. आणि येस, हा व्लॉग पार्ट्समध्ये येणार आहे. तर येस, चला जाऊया. पोचायला, कारण आमची ट्रेन जरा लेट झाली आहे म्हणून. आपण भेटू. मी तुम्हाला सगळं दाखवेन की आमच्या गावी काय काय असतं. माझ्या गावच्या ब्लॉगमध्ये मी जास्त काय दाखवलं नव्हतं, कारण आम्ही कमी दिवसासाठी गेलेलो. पण आत्ता मी दाखवणार आहे सगळं, म्हणजे आमच्या गावाला काय काय स्पेशल आहे काय काय नाही. चला. आम्ही पोचलो आहोत फायनली गावाला. आम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं आमचं गाव, पण कसं एवढं हे नाही, म्हणजे प्रॉपर नाही दाखवलं. पण आता आम्ही चाललो ते मजासाठी चाललो आहे. तर तुम्हाला मी सगळं दाखवलं आणि काय काय मजा करतोय ते. तर आपण भेटूया पुढे. तर तुला कोणाचं गाव आवडतं, मम्मीचं की पप्पाचं? मला मम्मीचं आवडतं, पण तिथे समज सकते हो. तिकडे असं वेगळं वाटतं. बट पप्पांच्या गावी कसं आहे, पण तिथे असं बोलू सगळे कझिन वगैरे खूप आहेत. तर आम्ही फिरायला वगैरे जातो. संध्याकाळ झाली तर नदी वगैरे असं जातो. तर एकदम मस्त वाटतं जरा. इथे कसं खा झोपा बस एवढंच असतं. ब्लॉग करायला विसरली होती, कारण आम्ही खूप थकलेलो होतो. आय थिंक ते पिकले नाही आहेत ना. आता ते पिकले नाहीत म्हणून आम्ही काही खात नाही. एकदा पिकले मग सळा झाडावर. हे आमचं घर, हे आता नवीन घर झालंय. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं, जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा, की हे घर तेव्हा बनत होतं. आता हे कम्प्लिटली झालेलं आहे. काय बोलते, काय बोललीस? नाही, व्हिडिओ बनवते ना, तर म्हणजे दात दिसतं सांगत नाही. हाय तर दिसणार रा, हाय तर दिसणार रा. लपून वडापाव कधी बनवताय तुम्ही?
आज आमच्याकडे असते वाडीची पूजा, म्हणजे पूर्ण वाडीची पूजा असते. तर येस, आम्ही सगळे जाणार आहोत पूजेला, मस्त तयार वगैरे होऊन. मग रात्री आहे नमन, जे माझं खूप जास्त फेवरेट आहे, मला खूप आवडतं. आणि यस, आपण आता बघू पुढे काय काय होतं आहे. आणि हे व्लॉग्स कदाचित मी कसेही शूट करते मला माहिती आहे, पण पार्ट्समध्ये येते. बिकॉज हा जर व्लॉग मी पूर्ण मोठा केला तर हा जास्तच लेंदी होईल, म्हणून मी पार्ट्समध्ये करणार आहे. बट हा थोडा पार्ट, हा फर्स्ट पार्ट आहे. सो येस, तुम्ही बघू शकता की किती ऊन आहे. एवढं ऊन आहे की सनस्क्रीन किती पण लावा, हे शेवटी खूप जास्त ऊन लागणारच आहे. सो येस, बघू आता पुढे काय काय होतं आहे. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग्स बघा, तुम्हाला खूप मजा येणार. येस, आता बघू आम्ही काय काय करतोय. सो मी झाली आहे रेडी. हे बघा, हा आहे माझा आउटफिट. आणि आता आम्ही चाललो आहे पूजेला. ॲक्च्युली पूजा ऑलरेडी स्टार्ट झाली आहे, पण आम्हाला लेट झाल्यामुळे आम्ही आता जातो आहे. सो खूप जास्त ऊन आहे आणि या उन्हामध्ये मेकअप घेऊन तिकडे जाणं इज स्ट्रगल. सो बघू आता, ते आम्ही फोटो वगैरे काढतोय, बघू. तो हा ब्लॉग मी चालू करते, पण हा चॅनल आहे तिचा. येस, बट मी चालू करते कारण की सुंदर दिसते. आमचा मूड म्हणजे जातोय, कारण की बघू शकता किती जास्त ऊन आहे. आणि आम्ही उन्हामध्ये फोटोशूट करतोय, पण चांगलं येतं आता उन्हामध्ये. आणि रात्री डोकं दुखणार आमचं. पाठी लाल काय आम्ही आता चालू, तुम्ही आम्हाला म्हणजे आज पूजा आहे आमच्या या वाडीची. आम्ही दाखवू. कमेंट करा की आम्ही कसे दिसतोय. चलो मिलते वाडी के पूजे. बाय गाइस. कशाला तयार होत आहेत? सत्यनारायणची पूजा, आमच्या वाडीची पूजा आहे ना, सत्यनारायणची, त्यासाठी तयार होत. तर तुम्ही मोठे कोण आहेत? मी मोठी, लहान आहे. मी मोठी वाटते ना. हो, दोघं सेमच दिसत आहेत. आकाबाई आहे ना. थकलोय फोटो काढून. पाणी पितोय. आमच्याच घरी आम्हाला लपून पाणी प्यायला लागतंय. इकडे बघा कोण बसलंय. हाय, ऊन लागतंय. इतके लोक आहेत. लाईन लावले पूजेसाठी. हो, प्रसादीसाठी लाईन लावली, पूजेसाठी लाईन लावली. नक्की कशासाठी लावली आहे? आम्ही यांची आता सत्यनारायणची पूजा आहे आमच्या वाडीची, त्यासाठी आम्ही लाईन लावलेली आहे. ओके. मावशी, तुम्ही कशासाठी लाईन लावली? पूजा आहे, वाडीची पूजा. वाडीची पूजा आहे. खूप छान निवेदन केलं आहे लोकांनी. सोय चांगली, आमच्या वाडीच्या बायका सगळ्या फेमस अशी युट्यूबवर फेमस होती. हाय, हाय कर, हाय हाय कर. माझ्या पप्पांची सख्खी काकी. हा, या बोलू नका ती शूट करते. तर आता आमची पूजा झालेली आहे, पाया पडून झालेली आहे. आता पंक्तीला आता बसतो. आम्ही जेवायसाठी ते लाईन लावले. कधी लोक खाली झाले का आम्ही बसले. बघू शकता तुम्ही, ते बघू शकता किती लाईन लावते. पंक्ती आहे. आम्ही तर आता वाट बघू बघू. आज मेनू काय काय आहे. आम्ही वाट बघवते कधीच आम्हाला जेवायला देते. आणि खूप उकळतंय. कळतंय, लई गरम होतंय. आता कधी जेवून आम्ही लगेच घरी जाणार. पेप्सी खातायत, त्यांना भेटतच नाही. मजा वेगळीच आहे. गावची पेप्सी वेगळीच असते आणि गावाला खायची एक वेगळीच मजा असते. ये आई, आम्ही प्लेट लेके इधर. बस झालं आता. बस. ऊन लागतंय गाईस,
आता सर आम्ही जेवण आलोय. शपथ नेक्स्ट लेवल. आपल्या मुंबईकडे असं ऊन नाहीये पण इथे खूप नेक्स्ट लेवलचं ऊन आहे. काय सांगू मी. म्हणजे काय आता शब्द नाही आहेत माझ्याकडे, एवढे ऊन आहे. आणि आज आमच्याकडे आहे चिकन वडे. वडे मटन. तेच वडे मटन. तर बघू कसं बनतंय आणि किती आम्ही खात. भेटू पुढे. बाय. बोल बोल बोल. काय चाललंय आज आमच्याकडे चुलीवर गावठी चिकन असतं. काय बनवतेस आज आमच्याकडे कोंबडी वडे आहेत आणि आताच कोंबडी कापलेली आहे मस्त. आणि चुलीवर तर अजून छान झालं बनवून. हा बोलवणार कधी मला. हे बघा. वाव. आणि ह्याच्यात अजून तुम्हाला कसं वाटतंय. आम्ही आता म्हणजे चिकन झालं का आम्ही वडे बनवायला घेणार आहे दोघी जणी. त्याच्यानंतर तुम्हाला अजून पुढचा व्हिडिओ आम्ही पुढचा व्हिडिओ दाखवणार आहे. कोंबडी वडे आम्ही बनवतो हो. आणि गावठी चिकन आणलं. बोलले की वडे बनवायला बसले. आणि आता माझ्या मुली वडे बनवायला बसल्या बनवतील. आता बघूया कसे फुगतात ते बघते मी आता. सो आम्ही चाललोय आता नमन बघायला. आता वाजले आहेत रात्रीचे 10:30. नाही 10:15 वाजलेत आणि आत्ताशी नमन सुरू होणार आहे. सो येस आम्ही खूप एक्सायटेड आहेत बघायला बिकॉज आम्हाला खूप आवडतं. सो येस. हे आम्ही रात्री नमन खाल्ले ना. हे आम्ही रात्री नमन बघायला चाललोय ना, ते सोय करतोय. बोला आता काय. चिकन वडे खाल्ले ना त्याच्यावरती आम्हाला डेझर्ट लागतात. डेझर्टसाठी इथे गावाला काही नाही आहे तर आम्ही हे बिस्किट खाल्लेलं आहे. एक घ्या तुम्हाला. ते बिचारा एकच हे टॉफी काय हे सगळे चाललेत आता नमन बघायला. टॉर्च वगैरे लावून हे बघा सगळे आता नमन बघायला चालले. आई झाली मावशीची आई झाली.